ही होणं महत्वाचं आहे, ती झालीच पाहिजे. केपी बॉईज कपासवाडी याच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा इथे केलाय स्वीकार केपी बॉईज कपासवाडी या संघाने. शिवगर्जना 11 विरुद्ध केपी बॉईज कपासवाडी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. चला सामन्याला करायची सुरुवात. मॅच नंबर 3 मित्रांनो 11 वाजून ठीक 39 मिनिटं झाली आहेत. आपण वेळेच्या खूप पाठीमागे चाललो आहे. थोडीशी घाई करा. 16 सामने आज करायचे आहेत पूर्ण, त्यामुळे निश्चितच शेड्यूल मोठा आहे. सुरुवात थोडीशी विलंबाने झाली आहे. तो जो वेळ आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. सामन्याच्या दरम्यान लक्षात घ्या, विकेट गेल्यानंतर 1 मिनिटाच्या आत दुसरा फलंदाज मैदानात चेंडू खेळण्यासाठी तयारीत असणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जेव्हा 2 षटकांच्या दरम्यानचा जो गॅप असणार आहे त्या तो केवळ 1 मिनिटाचाच असावा याची देखील नोंद घ्या. बॅटिंग मार्क वरती दोन्ही फलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. नरेश आणि आर्यन सज्ज झाले त्या ठिकाणी टीम शिवगर्जना 11 संघासाठी. दुसऱ्या बाजूला स्वतः संघनायक कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो कार्तिक देवेंद्र येत आहेत टीम केपी बॉईज कपासवाडी संघासाठी. पहिलं षटक घेऊन या सामन्याचं पॉवर प्लेचं षटक. पहिला षटका यावेळी टाइम अँड टक फर्निचर डिस्ट्रॉइड. पहिल्या विकेटवरती दांडी गुल. पहिल्या चेंडूवरती टीचे. चेक 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 चेक. थँक्यू. विनंती आहे लक्षात घ्या, प्रत्येक संघाला आमची विनंती आहे, विकेट गेल्यानंतर केवळ 1 मिनिटाचा अवधी आहे. जर 1 मिनिटात फलंदाज तयार नसेल तर त्या ठिकाणी टाइम आउट दिला जाऊ शकतो पंचांच्या माध्यमातून. टाइम आउटच्या माध्यमातून फलंदाजाला इथे बाद घोषित केलं जाऊ शकतं. चेक चेक. हॅलो 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 चेक. थँक्यू. टाइम आउटच्या स्वरूपात फलंदाजाला इथे बाद घोषित केलं जाऊ शकतं याची नोंद घ्या. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. टीम यावेळी शिवगर्जना. चांगला चेंडू, कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं यावी, अनउत्तरित कम्प्लिटली ब्लफ झाले. नाफ. चेक चेक. ना फ्रंट फूट वरती कमिट झाले ना बॅक फूट वरती आले. मधल्या मध्ये द्विधा मनस्थितीमध्ये अडकत असताना जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. च्या दरम्यान बीट करताना कार्तिक देवेंद्र. यावी चेंडू हवे टॉपेज आणि अजून एका विकेटचं. चेक चेक. थँक्यू. अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये कार्तिक देवेंद्र. या परिसरातील असा एक चमचमता सितारा ज्याने मात्र पश्चिम उपनगरातील नवे तर मुंबई नगरीतील क्रिकेट गाजवले. अष्टपैलू मुंबईतील युवा अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, ज्या खेळाडूंनी नेहमीच या अंधेरीचं नाव मुंबई भरामध्ये या अंधेरीचं नाव संपूर्ण मुंबईभरात अंधेरीचं नाव संपूर्ण मुंबईभरात ज्याने निश्चितच
पटलावरती सध्याच्या घडीला कायम ठेवण्याचं काम जरूर केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. असा खेळाडू मुंबईतील नामांकित युवा अष्टपैलू खेळाडूंपैकी एक कार्तिक देवेंद्रला आपण पाहतोय. ज्या प्रकारे दमदार सुरुवात केली, एकही धाव खर्च केलेली नाही आणि 2 विकेट्स देखील प्राप्त केल्यात. यावेळी हलक्या हाताने चेंडूला पुश केलं जात आहे, फ्लिक केलं जात आहे. एक धाव इथे धाव फलकावरती पहिली धाव ही अर्जित केली जाते. धावसंख्येचा श्री गणेश केला जातो. शिवगर्जना 11 संघाच्या माध्यमातून आवश्यक असणार आहे ती शिवगर्जना संघाला या ठिकाणी एक पार्टनरशिप बिल्ड करणं. ती पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर ते अंतिम क्षणी गर्जना जरूर करू शकतात. एक चांगली धावसंख्या धाव फलकावरती जरूर लगावू शकतात. विक्रांत बाद झाला, त्याच्यापूर्वी जर पाहायचं झालं तर निश्चितच बाद झाले होते ते नरेश. आणि तिला स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करतील. फ्लिक केलाय विथ द विंड, विथ द स्विंग. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. लेग ग्लान्स खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. चांगल्या पोझिशन मध्ये आले लेग ग्लान्स घेण्यासाठी. फ्रंट फुटवरती कमिट झाले होते, लाईन मध्ये आले होते आणि निश्चितच आपलं रिस्ट वर्क देखील तिकडे दाखवून दिलंय. 2 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय कार्तिकचं हे षटक, पॉवर प्लेचं षटक अत्यंत सक्सेसफुल राहताना पाहायला मिळेल. आतापर्यंत सत्यम राहिलाय ज्याने 2 धावा खर्च केल्यात. मागील मॅच मध्ये कर्मीने देखील 2 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी लॅप शॉटचा प्रयत्न आणि काय घडतंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सॉफ्ट डिस्मिसल. विकेट नंबर 3 डाऊन. मिळालाय. त्यावेळी शिवगर्जना संघाचा केपी बॉईज कपासवाडी या स्पर्धेतील एक प्रमुख संघांपैकी एक हेवी वेट्स पैकी एक कार्तिक देवेंद्र या संघाचा खऱ्या अर्थाने पाठीचा कणा की प्लेअर केवळ या संघाचा नाही तर संपूर्ण अंधेरी परिसराचा पाहायला मिळतो. नवीन गोलंदाजी मागवरती पहिला चेंडू. यावी मात्र खूप चांगला पिकअप शॉट पाहायला मिळतो. टायमिंग झालं की नाही त्या ठिकाणी तर नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, कुठली चूक करत नाहीये. विकेट नंबर 4 डाऊन 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 डाऊन. विकेट घेऊन गेले. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळत होती. ती फलंदाज आपण पाहतो यावी आर्यनची चेंडूला टाइम करण्यामध्ये भर दिला होता. यावेळी देखील खूप लेट खेळले परंतु चांगलं टायमिंग पाहायला चांगल्या प्रकारचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. पिकअप शॉट पाहायला मिळाला. तर बरोबर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिशा चुकीची. पुढील चेंडू घेऊन सज्ज. या चेंडूवरती हाफ ट्रॅकर होता. या चेंडूला हुक केलाय डीप मध्ये. त्या ठिकाणी कार्तिकला आपण पाहतोय चांगला थ्रो त्या ठिकाणाहून येतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन हे रिजन मित्रांनो महत्वाचे आहेत. का टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळतात. आडव्या पाठीने खेळले गेलेले फटके पाहायला मिळतात. वारंवार ऑन साईडला टार्गेट केलं जात असतं. ते होताना पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये काहीसे ओव्हरकास्ट कंडिशन्स आहेत, ढगाळ वातावरण, तरी देखील अजूनही मैदानात चांगल्या प्रकारची हवा पाहायला मिळते. यावी विथ द विंड. यावी चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, फाईन लेग रिजन मधून चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार.
ग्राउंड मध्ये खेळण्याची हीच तर मजा आहे. तुम्हाला बिहाइंड द विकेट देखील धावा मिळणार आहेत. अन्यथा मुंबईमधील अनेक बंद ग्राउंडच्या क्रिकेट आपण पाहिला, ही स्पर्धा देखील आतापर्यंत खेळली जात होती ती बंद ग्राउंड मध्ये. या अशा फटक्यांना मात्र तिकडे व्हॅल्यू तितकी मिळत नव्हती. सिंगल किंवा डबल घोषित क्षेत्रामध्ये धावा मिळायच्या, परंतु यावी जो चौकार पाहायला मिळाला तो गोलंदाजाने हलकीशी चूक केली. लेग स्टिकचा हलकासा बाहेरचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. हलकीचे शफल होतं, जो स्लॉक केला चेंडूला गॅपमध्ये. त्या ठिकाणी पाहिलं होतं की जो फायनलचे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बराचसा वाईड आहे आणि मध्ये खूप मोठा गॅप होता. त्या गॅपला खूप चांगल्या प्रकारे इथे युटिलाइज केलं. 4 धावा त्या चेंडूवरती अर्जित केला. त्यानंतर मात्र स्क्वेअर या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. 1 धाव त्या देखील चेंडूवरती. त्या धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. रवी एक निश्चितच यश रवीला प्राप्त झाल्यात, परंतु रवी काहीसा प्रेडिक्टेबल होताना पाहायला मिळतोय. विशेषतः ज्या प्रकारची लेंथ पाहायला मिळाली ती प्रेडिक्टेबल यावी मात्र अराउंड द विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्लिक केला जातो चेंडूला, पूर्णतः बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यावी ती चूक पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षकाने कर्णधाराने लगेच फील्डमध्ये चेंज केलेत, बदल केलेत. ज्यावेळी अराउंड द विकेटचा मारा येतोय त्यावेळी मात्र फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हा आपल्याला पाहायला मिळतोय, जो डीप फाईन लेगला आहे. तरी देखील आपण पाहतोय डीप फाईन लेग ऑन साइडला डीप मिड विकेट आहे. मध्ये बराचसा मोठा गॅप, वाईडिश लॉंग ऑन आपण पाहतो काव कॉर्नर झोन मध्ये डीप मध्ये, आणि त्याचबरोबर लॉंग ऑन. फुल टॉस परंतु हलक्या गतीने टाकला गेलेला फुल लॉस होता. अंतिम क्षणी हलकासा डीप झाला, लूपी यॉर्कर मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तिकडे काही क्षणासाठी का होईना परंतु तिकडे बीट होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान षटक क्रमांक दुसरा देखील इथे होईल समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या फलकावरती 4 गडी बाद 10 धावा. टीम शिवगर्जना 11 ठीक आहे. रिहान निबळकर यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. हात खोलाची मिळाली होती संधी, त्याचा पुरेपूर केला उपयोग. थाडून दिला चेंडूला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका यावेळी मंदारच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळाला. यावेळी ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, अधिक वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मध्ये चेंडूच्या पूर्णता येऊ शकलेले नाहीये. टॉट बॉल येत आहेत, कमबॅक केलं जातं यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण त्या ठिकाणी पाहतोय गोलंदाज रिहान येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू बराचसा खराब वाईड होता, फलंदाजापासून दूरवर होता, तो देखील आखूड टप्प्याचा होता. हात खोल्याची पूर्णता संधी मिळाली, रूम मिळाली, त्याचा पुरेपूर उपयोग केला. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डीप मध्ये कव्हर क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉर्ट फाईल नाही. यावेळी चांगला फटका काव कॉर्नर झोन मध्ये चेंडूला लॉफ्ट केलाय सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 5 डाऊन. चांगले केले होते निश्चितच. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येते केवळ 4 षटकांचा खेळ आहे, तुम्हाला फिअरलेस अप्रोच हा ठेवावाच लागेल. येऊन मैदानाच्या आतमध्ये सट होण्यासाठीचा वेळ नसणार आहे, तुम्हाला फटके मोठे खेळावेच लागणार आहेत आणि ते खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला फलंदाज बाद होताना देखील पाहायला मिळतात. निबळकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो विराज. यावेळी मात्र काय घडतंय, विराजच्या माध्यमातून फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, टायमिंग तितकं चांगलं मिळत नाहीये, परंतु गॅप मध्ये चेंडू जातोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय यावेळी पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. 2 धावा अर्जित होत आहेत.
महत्वाचं नसतील आता धावा कशा येतात, धावा कशाही एक प्रकारे येऊ दे, परंतु या ठिकाणी धावा येणं महत्वाचं आहे, स्कोर कार्डवरती लागणं महत्वाचं आहे. शिवगर्जना संघाचा हेच एम असणार आहे, हेच उद्दिष्ट, हाच हेतू घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16. डॉट बॉल लगातार से डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणारे, परंतु यावी एक मोठा फटका आहे, तो बिगिट केला जातोय, चेंडू जाईल सरळ. निश्चितच या चेंडूला आपण जरूर पाहणार आहोत, प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केले क्षेत्ररक्षकाने हा फटका अडवण्यासाठीचा, परंतु पंचांचा कुठला इशारा या ठिकाणी आलेला नाही अजूनही. त्या इशाऱ्याकडे आपण पाहतोय. इट इज अ सर या आपण रेफर करतात. मी तिसऱ्या पंचांना विनंती करेन, तुमचे तिसरे पंच यायचे आहेत. 2 मिनिट आवश्यकता नाहीये, स्वतः खेळाडूच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सांगतोय. यस थँक्यू, दॅट्स द स्पिरिट वी वॉन्ट. याच प्रकारच्या खिलाडी वृत्तीची आवश्यकता आहे. तर षटकार इथे घोषित केला जातोय. प्रयत्न चांगला होता, परंतु यावी षटकार रोखू शकलेले नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. या षटकारासहित षटक इथे कंप्लीट. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 5 गडी बाद 22 धावा. आणि मित्रांनो यानंतरचा होणारा सामना क्रमांक 4 युनुस 11 विरुद्ध समुद 11. दोन्ही संघांचे संगणक टॉस साठी मुख्य मंचकावरती यायचंय. मुख्य मंचकावरती टॉस होईल. मी विनंती करेन टीम शिवगर्जना 11 आपल्या खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडंसं पाठीमागे यायचं, बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे यायचंय. कॅमेरा तिथपर्यंत कव्हर करू शकणार नाही याची नोंद घ्या, आपल्याला विनंती आहे. अप्रतिम चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला जातोय. हा फॉली होता, फ्रंटवरती कमिट झाले. सेकंड रनचा अटेम्प्ट होतोय. थ्रो देखील सुंदर, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. मित्रांनो डगआउट मध्ये बसून घ्यायचं. शिवगर्जना 11 संघाचे खेळाडू विनंती आपल्याला डगआउट मध्ये बसून घ्या. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, तुमच्यापर्यंत जी पाण्याची बॉटल पोहोचवली जाते त्या बॉटल्स कृपया करून डस्टबिन मध्ये टाका. कुठे इतरत्र कचरा पसरणार नाही मैदानात याची काळजी घ्यायची. प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकांना, सर्व आयोजन समितीतील सर्व सदस्यांना विनंती आहे, मैदानात कुठेही प्रकारची कचरा होणार नाही याची दक्षता बाळगा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 24 धावा 24. चांगल्या प्रकारे यावेळी कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड करतील, परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतो. सक्सेसफुल. खराब थ्रो त्या ठिकाणी कॅदर करू शकलेले नाही आहेत आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील अजून एक धाव धावफलकात होईल ऍड. या चेंडूवरती मिळतील तब्बल 3 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला क्षेत्ररक्षकांवरती दबाव निर्माण करायचा असतो, ते प्रेशर निर्माण करायचं असतं आणि त्या प्रेशरमध्ये क्षेत्ररक्षक देखील चूक करताना पाहायला मिळतात. कौतुक करेन मी फलंदाजाचं यावी. अगेन्स्ट द विन कव्हर ड्राईव्ह खेळतोय, वारंवार खेळताना पाहायला मिळतोय. यावी समोरच्या दिशेने हा बिगिट केला जातोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, ती पॉवर नव्हती या चेंडूमध्ये, परंतु चांगला फटका पाहायला मिळालाय. या देखील चेंडूवरती येत आहेत त्या धावा. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 29 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. कमीत कमी 4 ते 5 धावा जर या चेंडूवरती आल्या तर नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजांकडे कुशन राहील बरंच. संयम. पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने हा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन द अप कनेक्ट केला गेलाय आणि या चेंडूवरती मात्र दुसऱ्या धावायचा प्रयत्न. फलंदाज येथे होतील बाद. विकेटचं पतन. हॅलो, शाखा प्रमुख सतीश परब साहेब, शाखा क्रमांक 59 चे शाखा प्रमुख सतीश परब साहेब हे उपस्थित झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं कार्यसम्राट चषक आयोजक संजय कदम साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत. डीजे थँक्यू. सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या या कार्यसम्राट चषकामध्ये. आणि आपण पाहतो यावी नुकतंच आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालेत आमचे सन्माननीय शाखा प्रमुख
विशाल जाधव कुठे असतील त्यांनी छत्री छत्री बघा, कॅमेरामॅनसाठी लवकरात लवकर ती व्यवस्था करायची आहे. धावसंख्या धावफलक होती 30, 4 षटकांच्या अंती लक्ष असेल या ठिकाणी 31 धावांचं. या मुख्य मंचाकडे वळणार ज्या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करतोय. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा दोन्ही टीमचे कर्णधार युनुस 11 आणि समूद 11. मी सन्मान्य शाखा प्रमुख दीपकजी सनस साहेब यांना विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतोय आपण. मुख्य मंचावरती जायचंय. समद 11, थँक्यू. समद 11 विरुद्ध युनुस 11. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सन्मान्य शाखा प्रमुख दीपकजी सनस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल मुख्य मंचावरती करतोय. कावर सम्राट चषक मित्रांनो, सामना क्रमांक आपल्याला पाहायला मिळणार आहे तो चौथा आजच्या या दिवसातील, आजच्या या सत्रातील. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतं या ठिकाणी. टॉस हॅलो मया, कोण विन झाला टॉस? विचार जरा लगेच, लगेच जागेवर सांगायचं आहे. युनिस 11, ओमकार सर. येस थँक्यू. युनुस 11 आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवायचा आहे. लगेच सांगायचं आहे. युनिस 11. चला सेकंड इनिंगला Fielding. सुरुवात करायची विनंती असणार आहे. ओमकार सर. येस युनिस 11 फिल्डिंग. थँक्यू सर. रमेश वांजरे साहेबांना मित्रांनो आपण पाहतोय या स्पर्धेच्या मागचं असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने अहोरात्र मेहनत केली आहे, सर्व गोष्टींची सांगड घालण्याचा आणि सर्व गोष्टींना एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्रित येऊन एक सुंदर असं पुष्पगुच्छ तयार करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते रमेश वांजरे साहेब, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत आणि त्यांचं अभिनंदन देखील. त्यांचा स्तुत्य प्रयत्न मात्र आज फळाला देखील येताना पाहायला मिळतोय. चला सेकंड इनिंगला थोडी सुरुवात करायची विनंती आहे. टीम शिवगर्जना फिल्डिंग लावून घ्या, त्वरित जा मैदानात फिल्डिंग लावून घ्यायची. शिवगर्जना वेळ नाहीये, मॅच ऑफिशियल्स पोहोचलेत कधीच. शिवगर्जना फिल्डिंग लावून घ्या त्वरित. हॅलो, स्कोर काय झालाय ओमकार सर? 31 धावांचं लक्ष्य, 30 धावा फलकावरती लगावला गेल्यात. 31 धावांचं इथे असणारं लक्ष्य. नेक्स्ट इनिंग मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो, हा आमचा मुख्य मंचावरती आमचे सर्वच सन्मान्य शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित आहे. ज्यामध्ये आपण पाहतोय साखळे साहेब असतील, दयानंद कड्डी साहेब असतील, सन्मान्य उदयजी महाले साहेब असतील, दीपकजी सनस साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, शरदजी प्रभू साहेब यांना देखील आपण पाहिलं आणि नुकतंच आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. थँक्यू. नेक्स्ट इनिंगला मित्रांनो करतो सुरुवात, ज्या ठिकाणी केपी बॉयज कपासवाडी यांच्या समोर लक्ष असणार आहे ते 31 धावांचा 4 षटकांमध्ये. आणि या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू कार्तिक देवेंद्रला आपण इन ऍक्शन ॲज अ बॅटर म्हणून जरूर पाहू.
खूप चांगलं षटक त्याने हाताळलं. केवळ 3 धावा खर्च 3 विकेट्स घेतल्या होत्या 2 धावा खर्च करत असताना. आणि अमितला देखील आपण पाहतो यावी त्याच्या साथीला येतील स्ट्रायकिंग इनला. दुसऱ्या बाजूला वीरा आज पहिलं षटक घेऊन येतात. चला घाई करा, विनंती आहे मित्रांनो, सामन्याला करायची सुरुवात. सामना क्रमांक आपण पाहतोय मित्रांनो तिसरा. 24 चेंडू 31 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 7.75चा रक्षक. हे 2 रक्षक अशा प्रकारे सेट केले जात आहेत जे बाउंड्री रायडर म्हणून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला आमचे सर्वच बॉल बॉयज तयारीत राहायचं आहे त्वरित. अमितने खातं उघडलं आपल्या संघाचं. अमितने खातं उघडलं स्वतःचा देखील. 31 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी. कार्यसम्राट चषकाचा हा थरार मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतोय. ज्या प्रकारचा विहंगम दृश्य मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी बॅटची येणारी आणि चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. पा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न झाला. काहीसा खाली राहतोय चेंडू यावेळी. पण आता मात्र सूर्यदेवाने हलकी हलकी का होईना परंतु दर्शन द्यायला सुरुवात केलं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय ज्या प्रकारे मैदानाच्या चहू बाजूंनी जे दृश्य अनेक एक ना अनेक टोलेजंग इमारती पाहायला मिळत आहेत. वैभव मुंबईचा वैभव आपण पाहतोय. दरम्यान मित्रांनो मुख्य मंचावरती आपण पाहतोय प्रत्येक संघाला इथे आपण किट देतोय आणि हे सन्माननीय शाखा प्रमुख परब साहेब सतीशजी परब साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचच्या जे खेळाडू आहेत सामन्यातील जे संघ आहेत त्या संघातील खेळाडूंना किट निश्चितच प्रदान करतोय. सन्माननीय अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सन्माननीय संजयजी मानाजी कदम साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा भव्य दिव्य असा क्रीडा सोहळा वीरा देसाई रोड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पार पडत असताना दिमाखात जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण अंधेरी नगरी नाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 4. कार्तिक देवेंद्र यांच्या साथीला अमितला आपण पाहतोय 4 धावा फलकावरती. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत विराजने मात्र या षटकाला दिलाय न्याय. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार. चेंडू जाईल 1 बाउसी मारेशा पार. चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावांसहित आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचतो यावी 8 या धावसंख्येवरती. धडाकेबाज तडाखेबंद दोन्ही फलंदाज अटॅकिंग इंटेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत रोखून ठेवलं होतं विराजने दोन्ही फलंदाजांना परंतु या चेंडूवरती मात्र चांगला प्रहार गॅप मध्ये चेंडून काढण्यात यशस्वी अमित. यावेळी स्विचिंगचा प्रयत्न झालाय. उलट्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. अल्टी पलटी उलटा सुलटा अशा प्रकारे या फटक्याला जरूर नावं पाहायला मिळतात आपल्या स्थानिक भाषेमध्ये परंतु यावेळी कुठले कनेक्शन पाहायला मिळत नाही. डॉट बॉलने षटक्याची केली जाते. सांगता पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या फलकावरती विदाउट एनी लॉस 8 धावा. टीम केपी बॉईज कपासवाडी या ठिकाणाहून आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी 23 धावांची येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18. ठीक आहे. थँक्यू. षटक क्रमांक पहिला झाला समाप्त. 8 धावा धाव फलकावरती. कार्तिक येतात यावेळी स्ट्रायकिंग एंडला. उलंदाजी मार्कवरतून आपण पाहणार आहोत यतीन यांना. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. या ठिकाणाहून 23 धावांची अजून आवश्यकता असणार आहे. चला घाई करा विनंती आहे टीम शिवगर्जना आपल्याकडे देखील केवळ 20 मिनिटं आहेत. जर 20 मिनिटात
हे इनिंग कंप्लीट झाली नाही तर कारवाई होईल, याची नोंद घ्या. बराचसा मोठा रनअप यतीन यांचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर फुलटॉस चेंडू रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून या चेंडूला खेळलं जात आहे. पॉईंट रिजनमध्ये एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावते समाधान मानावं लागेल. स्ट्राईक इथे रोटेट केले. कार्तिक काय करतात, चांगली साथ आपल्या आपल्या बॅटरला आपल्या साथीदाराला देताना पाहायला मिळत आहे. पार्टनरशिप बिल्ड करणं म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या पार्टनरशिपमध्ये एखादा खेळाडू जर चांगला खेळत असेल तर निश्चितच दुसऱ्या खेळाडूने दुसऱ्या पार्टनरने काय करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्त्वाचं आणि ते करताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. आपल्या संघासाठी भरघोस कार्य यांच्या माध्यमातून याआधी झालेलं पाहायला मिळाले. यावेळी ऑफ करण्याचा प्रयत्न, गती नव्हती चेंडूमध्ये तेवढी, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न झाला परंतु ते टायमिंग प्राप्त करू शकलेले नाही आहेत. डॉट बॉल येताना आपण पाहतोय आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल. तो 9 या धावसंख्येवरती स्थिर राहिलेला. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चितच ही धावसंख्येची गती राखली जाऊ शकते. प्रयत्न यावेळी शॉट ऑन पूल केला जातोय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहजरित्या होईल पूर्ण आणि एका धावते समाधान. एक बंद ग्राउंड मधून मित्रांनो जेव्हा ओपन ग्राउंड मध्ये खुल्या मैदानात येत असतो तेव्हा मात्र काही फरक पडतात. जेव्हा बंद ग्राउंडचं क्रिकेट खेळतो कर्णधाराची भूमिका आणि त्याचबरोबर गोलंदाजाची भूमिका फील्ड सेट करण्यामध्ये तितकीशी आपल्याला पाहायला मिळत नाही की इम्पॅक्टफुल ठरते, महत्त्वपूर्ण ठरते. परंतु जेव्हा खुल्या मैदानात तुम्ही खेळ खेळत असतात तेव्हा मात्र कर्णधार, यष्टीरक्षक, गोलंदाज या तिघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची पाहायला मिळते. फील्ड सेट करण्यामध्ये, क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये कोणता क्षेत्ररक्षक कुठे असणं आवश्यक आहे, कशा प्रकारची गोलंदाजी करणं आवश्यक आहे. यावेळी कार्तिक पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साईडला स्विच हिटच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती आपण पाहतो कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. गती नव्हती त्या चेंडूवरती. यतीच्या चेंडूमध्ये गती नाहीये परंतु ॲक्युरेसी चांगली आहे. टप्पा गोलंदाजीचा खूप चांगला पाहायला मिळतो. योग्य आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, ज्याला आपण विशेषतः आपण पाहत असतो, म्हणत असतो जो 6 मीटरचा कॉरिडॉर असतो, 6 ते 8 मीटरचा कॉरिडॉर, ज्यामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळत असतं की फलंदाज नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये अडकत असतात. त्याच ठिकाणी वारंवार चेंडूचे टप्पे पाहायला मिळतात. यावेळी स्टेप आउट झाले हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आणि मिड ऑफला क्लिअर करत असताना चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. दन 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 करत सीमा पार मिळतील धावा. 4-4-4 चौकार. थँक्यू डीजे. 14 धावा या चौकारासहित कार्तिकने मात्र आपला हात खोललेले पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस आणि स्विचिंगचा प्रयत्न. टॉपेज कॅच कम्प्लीट. व्हाट अ कॅच. अ बिग फिश इनटू द बास्केट. दॅट्स द अग्रेशन हिअर फ्रॉम अ यंग विराज डीजे. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करायची मी विनंती करतोय. बराचसा विलंब होतोय. षटक क्रमांक दुसरा देखील इथे समाप्त झालाय.
पहिली विकेट जरूर प्राप्त झाली आहे टीम शिवगर्जना 11 संघाने. पहा धावसंख्येचा रतीब तेवढा मोठा नाहीये, परंतु ज्या प्रकारचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, लढाई मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. 35 धावांवरती केवळ लढाई लढली गेली आणि सामना बरोबरच सुटला. आपण नियमानुसार इथे विजय घोषित करण्यात आलं होतं टीम जुहू मॅव्रिक्स या संघाला. याची देखील नोंद घ्या. ऑनलाईन प्रेक्षकांसाठी विशेष ही आमची सूचना असेल की जुहू मॅव्रिक्स मागील मॅच मध्ये विजय संघ आहे. विक्रांतच्या हातामध्ये दिलाय चेंडू, एक फिरकीपटू वतवाय गोलंदाजी मार्कवरती. इथं स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो सेट बॅटर अमित, त्याला साथ मिळेल ती वाहिद याची. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते, तिथून त्या ठिकाणाहून ऑन साइडला टार्गेट केलं जात आहे. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू जरूर खेळले घेऊ शकले नाहीयेत त्या ठिकाणी अमित, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एका धाव्याने धावफलक जाईल ते 15 या धावसंख्येवरती. सुरुवातीच्या क्षणाला 8:45 असणारा रिक्वायर्ड 100 आता मात्र वाढताना पाहायला मिळतोय. करंट 100 7.00 आपण पाहतोय. आवश्यकता असणार आहे मोठ्या फटक्यांची. हातामध्ये 9 विकेट्स आहेत. अमित सेट आहेत. न्यू बॅटर आपल्याला पाहतोय. वाहिद कुठला अप्रोच, कोणता अप्रोच, कशा प्रकारचा अप्रोच मैदानाच्या आतमध्ये घेऊन मैदानात आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती वाहिद ते मात्र इथे भिरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये तैनात होता, कुठलीही चूक करत नाहीयेत. विकेटचं इथे होईल पतन. वाहिद ऑन दी गोल्डन डक बाद. रवी ऑन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. रिहान आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 आर आलेत. तिसरा आर ते रन्स पाहायला मिळतील का यावेळी. स्टेट डाऊन द ग्राउंड हिट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. लॉंग ऑनला 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट करतील. तद्वर 2 धावा पूर्ण. पहा मित्रांनो, रवी, रिहान आणि रन्स हे 3 आर 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 यांची आवश्यकता इथे कपासवाडी केपी बॉयज संघाला. 5 चेंडूंचा खेळ असेल, 4 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. विजयासाठी आवश्यक इथे त्या 9 धावा. चला घाई करा, विनंती आहे. शिवगर्जना 11 लक्षात घ्या, आमची विनंती आहे आपणास. नऊ धावांची अजून आवश्यकता विजयासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. 5 क्षेत्ररक्षक आहेत डेड सर्कलच्या बाहेर. पुन्हा राईट मोदी विकेट. नरे सज्ज होतोय. यावी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते एसटी रक्षकाच्या माध्यमातून. परिणामतः इथे डॉट बॉल वरती देखील धावा येताना पाहायला मिळतील. बाईकचा जरूर इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. धावा आता कशा प्रकारचे ते तितक्या महत्वाच्या नसतील. आवश्यक आहेत केपी बॉयज कपासवाडी संघाला इथे धावा येणं
या संघाची बॅटिंग लाईनअप बरीचशी स्ट्रॉंग आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु यावेळी संघ काहीसा अडचणीत पाहायला मिळतोय. शेवटच्या 3 चेंडूचा काही शिल्लक विजयासाठी आवश्यक आहेत त्या 8 धावा. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. कपासवाडी की शिवगर्जना या चेंडूवरती बिगीटचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, कुठली चूक होत नाहीये. वन मोर अ गोल्डन सुवर्णाची व्हॅल्यू असणारा, किंमत असणारा क्षण. एक डॉट बॉल येतोय विकेट सोबत टीचे. सिगरेट दे. थँक्यू. की हा सामना टीम शिवगर्जना 11 अंतिम क्षणी ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला त्या प्रकारे निश्चितच एकाती सोबत घेऊन जातात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कपासवाडी केपी बॉयज संघ एक हेवी वेट्स पैकी एक या संपूर्ण स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पहिल्याच सामन्यात पहिल्याच राऊंड मध्ये पहिल्याच दिवशी एखादा उलटफेर देखील इथे पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. न्यू बटर मैदानाच्या आतमध्ये केपी बॉयजच्या माध्यमातून येतोय तो संयम बघूया कशा प्रकारची साथ देतोय, रवीला कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आणि आता मात्र आवश्यकता बिगिटची आहे, साथीची नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 8 धावांची या ठिकाणी होऊन असणार आहे आवश्यकता विजयासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 31 रन्स टार्गेट आहे. 23 धावा फलकावरती लगावला गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी करून सज्ज होतोय तो नरेश. चांगला फटका येतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चूक नाही. बॅक टू बॅक विकेट्स फॉर नरेश.